गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण इंटेग्रल ट्रान्सफॉर्मच्या लेक्चर नंबर 54 वर आहोत आणि आपला एक्झाम्पल सुरू आहे 56 नंबरचा, जो की पेज नंबर 839 वर आहे. काय आहे एक्झाम्पल? युजिंग द लाप्लास ट्रान्सफॉर्म फाइंड द करंट I of t in the LC सर्किट. LC सर्किट याला म्हणतात. हा एकूण करंट दाखवलेला आहे. हा इथं L आहे, हे इथं C आहे, इथं V of t आहे. याला LC सर्किट म्हणतात. या LC सर्किट साठी ॲझ्युमिंग L इज इक्वल टू 1 हेनरी, C is equal to 1 farad, comma 0 initial current and charge on the capacitor, and V of t is given to be t when 0 is less than t is less than 1 and V of t is equal to 0 otherwise. Solution. ही डायग्राम लक्षात घ्या. याला LC सर्किट म्हणतात. हा एरो दाखवलेला आहे, करंट असा जात आहे. हा इथं C दाखवलेला आहे, इथं L आणि हे V of t. द डिफरन्शियल इक्वेशन फॉर L अँड C इज गिवन बाय L d2q अपॉन dt स्क्वेअर प्लस q अपॉन C which is equal to E. LC equation is given by L d2q upon dt square plus q upon C which is equal to E. याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. या इक्वेशन 1 मध्ये पुटिंग L is equal to 1, C is equal to 1 आणि E is equal to V of t in equation 1, V घेतो. मग इक्वेशन 1 वरून काय मिळेल आपल्याला? हेन्स d2q upon dt square plus q because C is 1, L is 1 which is equal to V of t म्हणजे E च्या जागेवर V of t. हे सबस्टिट्यूशन केल्याच्या नंतर आपल्याला इक्वेशन नंबर 2 मिळालं. सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन आहे. टेकिंग लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ 2, we get L of q double dash plus L of q which is equal to L of V of t. जसं L of y डबल डॅश तुम्हाला माहित आहे, जिथं y आहे तिथे इथं q आहे आणि म्हणून s चा वर्ग q चा बार मायनस s इंटू q ऑफ 0 मायनस q डॅश ऑफ 0 प्लस लाप्लास ऑफ q इज इक्वल टू q बार which is equal to integral 0 to infinity V of t e to the power minus st dt by definition of Laplace transform. Putting q of 0 is equal to 0 and q dash of 0 is equal to 0, we get. मग आपल्याला मिळेल s चा वर्ग q चा बार प्लस q चा बार, कारण की q ऑफ 0 आणि q डॅश ऑफ 0 या प्रॉब्लेम साठी which is equal to 0. आता हे जे राइट हँड साइडला 0 टू इन्फिनिटी V of t e to the power minus st dt आहे, याचं दोन इंटेग्रल मध्ये आपण रूपांतर करू which is equal to integral 0 to 1 V of t e to the power minus st dt plus integral 1 to infinity V of t into e to the power minus st dt. असं का केलं तर आपल्याला V of t is equal to प्रॉब्लेम मध्ये t when 0 is less than t is less than 1 दिलेला आहे आणि V of t is equal to 0 अदरवाइज दिलेला आहे. अदरवाइज मध्ये नेक्स्ट व्हॅल्यू येऊ शकते 1 टू इन्फिनिटी, 0 टू 1 च्या वेळेस t आणि हेन्स q चा बार कॉमन काढल्यानंतर s स्क्वेअर प्लस 1 q चा बार ब्रॅकेटच्या बाहेर which is equal to integral 0 to 1 t into e to the power minus st dt. कारण V of t is equal to t आहे, कधी
0 इज लेस दॅन टी इज लेस दॅन 1 च्या वेळेस, प्लस इंटेग्रल 1 टू इन्फिनिटी व्ही ऑफ टी ची किंमत 0 आहे किंवा अदरवाईज ई टू द पॉवर मायनस एस टी टी. आता हे दुसरी टर्म तर झिरोच होऊन जाईल, कारण 0 मल्टिप्लाय एनिथिंग इज 0. मग काय राहील शिल्लक, एस स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेटमध्ये क्यू बार विच इज इक्वल टू इंटेग्रल 0 टू 1 टी ई टू द पॉवर मायनस एस टी डी टी. मित्र हो, आता इथे मात्र आपल्याला इंटेग्रेशन बाय पार्ट्स यूज करावं लागेल, आणि इंटेग्रेशन बाय पार्ट्सचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. काय आहे इंटेग्रेटिंग बाय पार्टचा फॉर्म्युला, इंटेग्रल यू व्ही डी एक्स विच इज इक्वल टू यू इंटेग्रल व्ही डी एक्स मायनस इंटेग्रल डी डी एक्स ऑफ यू इंटू इंटेग्रल व्ही डी एक्स डी एक्स. इथे डी टी मध्ये आहे तर डी टी मध्ये यूज करता येईल. फर्स्ट फंक्शन टी ई टू द पॉवर मायनस एस टी अपॉन मायनस एस, म्हणजे इंटेग्रेशन ऑफ ई टू द पॉवर मायनस एस टीचं ई टू द पॉवर मायनस एस टी अपॉन मायनस एस. लिमिट फ्रॉम 0 टू 1 मायनस इंटेग्रल 0 टू 1 डेरिव्हेटिव्ह ऑफ टी इज 1 आणि इंटेग्रेशन ऑफ ई टू द पॉवर मायनस एस टी इज ई टू द पॉवर मायनस एस टी अपॉन मायनस एस डी टी विच इज इक्वल टू व्हेन वी सबस्टिट्यूट अप्पर लिमिट इंस्टीड ऑफ टी इज इक्वल टू 1 ठेवलं तर काय येते, ई टू द पॉवर मायनस एस अपॉन मायनस एस. टी म्हणजे 1 टी म्हणजे 1. लोअर लिमिट टी ची 0 ठेवली का 0 मल्टिप्लाय एनिथिंग 0 येईल, म्हणजे व्हेन वी सबस्टिट्यूट अप्पर ॲज वेल ॲज लोअर लिमिट इट बिकम्स ई टू द पॉवर मायनस एस अपॉन मायनस एस. हा मायनस प्लस होऊन जाईल, हा डिनॉमिनेटरचा एस इंटेग्रलच्या बाहेर काढू आपण 1 अपॉन एस, आणि इंटेग्रल 0 टू 1 ई टू द पॉवर मायनस एस टी डी टीचं इंटेग्रेशन जर केलं तर ई टू द पॉवर मायनस एस टी अपॉन मायनस एस लिमिट्स फ्रॉम 0 टू 1. याचं आता अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट ठेवल्यावर काय मिळेल, पहिली टर्म जशाला तशी विच इज इक्वल टू मायनस ई टू द पॉवर मायनस एस अपॉन एस पहिली टर्म. आता दुसरी टर्म हा मायनस एस जर बाहेर घेतला तर मायनस 1 अपॉन एस स्क्वेअर होईल, आणि इथे जर टी ची किंमत 1 ठेवली तर ई टू द पॉवर मायनस एस मिळेल. ठीक आहे. आता जेव्हा लोअर लिमिट आपण टी ची किंमत 0 ठेवू तेव्हा मायनस मायनस प्लस होईल 1 अपॉन एस स्क्वेअर ई टू द पॉवर 0 इज 1. त्याच्यानंतर आता क्यूचा बार इज इक्वल टू आपल्याला व्हॅल्यू मिळेल विच इज इक्वल टू मायनस ई टू द पॉवर मायनस एस अपॉन एस इंटू एस स्क्वेअर प्लस 1 मायनस ई टू द पॉवर मायनस एस अपॉन एस स्क्वेअर इंटू ब्रॅकेटमध्ये एस स्क्वेअर प्लस 1 प्लस 1 अपॉन एस स्क्वेअर इंटू ब्रॅकेटमध्ये एस स्क्वेअर प्लस 1. हेन्स क्यू बार विच इज इक्वल टू मायनस ई टू द पॉवर मायनस एस अपॉन एस इंटू एस स्क्वेअर प्लस 1 मायनस ई टू द पॉवर मायनस एस अपॉन एस स्क्वेअर इंटू एस स्क्वेअर प्लस 1 प्लस 1 अपॉन एस स्क्वेअर इन ब्रॅकेट एस स्क्वेअर प्लस 1. Now taking inverse Laplace transform from both sides, comma, we get Laplace inverse. Laplace inverse. Laplace inverse q bar which is equal to Laplace inverse in bracket minus e to the power minus s into 1 upon s into s square plus 1 plus Laplace inverse in bracket minus e to the power minus s into 1 upon s square into s square plus 1 plus Laplace inverse in bracket 1 upon s square into s square plus 1. याला इक्वेशन नंबर 3 म्हणा. We know that Laplace inverse e to the power minus as into capital F of s which is equal to f of t minus a into u of t minus a. या रिझल्टचा वापर करून
आपल्याला या तिन्ही टर्मला सोडवता येईल. नाउ लाप्लास इनवर्स 1 अपॉन s इंटू s स्क्वेअर प्लस 1 चा आधी व्हॅल्यू काढू. सो विच इज इक्वल टू लाप्लास इनवर्स 1 अपॉन s इंटू 1 अपॉन s स्क्वेअर प्लस 1. बट वी नो दॅट 1 अपॉन s स्क्वेअर प्लस 1 हे कशाचं लाप्लास इनवर्स आहे हे आपल्याला माहित आहे. आणि लाप्लास इनवर्स 1 अपॉन s इंटू कॅपिटल एफ ऑफ एस याचा फॉर्म्युला आहे विच इज इक्वल टू इंटेग्रल 0 टू टी लाप्लास इनवर्स कॅपिटल एफ ऑफ एस किंवा 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 1 dt. सो विच इज इक्वल टू 0 टू टी साइन टी dt. हे कशाचं लाप्लास इनवर्स 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 1 काय आहे विच इज इक्वल टू साइन. आणि याचं इंटेग्रेशन येते मायनस कॉस टी लिमिट्स फ्रॉम 0 टू टी. अप्पर लिमिट जर ठेवलं तर विच इज इक्वल टू मायनस कॉस टी. लोअर लिमिट जर ठेवलं तर मायनस मायनस प्लस कॉस 0 इज 1. हे मिळालं आपल्याला कशाची व्हॅल्यू लाप्लास इनवर्स 1 अपॉन s इंटू s स्क्वेअर प्लस 1 विच इज इक्वल टू 1 मायनस कॉस टी. आता या फॉर्म्युल्याचा जर वापर केला हेन्स लाप्लास इनवर्स e टू द पॉवर मायनस s इंटू 1 अपॉन s स्क्वेअर प्लस 1 याची किंमत 1 आहे ब्रॅकेटमध्ये f ऑफ टी मायनस a म्हणजे इथं येईल 1 मायनस कॉस टी मायनस 1 मायनस कॉस टी मायनस 1 इंटू u ऑफ टी मायनस 1 ड्यू टू धिस रिझल्ट. हा इक्वेशन 4 कसं मिळाला तुम्हाला बिकॉज लाप्लास इनवर्स e टू द पॉवर मायनस as इंटू f ऑफ s ची व्हॅल्यू आपल्याजवळ 1 अपॉन s इन ब्रॅकेट s स्क्वेअर प्लस 1 आहे विच इज इक्वल टू आपल्याला हा रिझल्ट यूज करून f ऑफ टी मायनस a टीच्या जागेवर t मायनस a ची किंमत 1 म्हणून 1 मायनस कॉस टी मायनस 1 आणि u ऑफ टी मायनस a म्हणजे u ऑफ टी मायनस 1. राईट. ओके राईट. Also Laplace inverse 1 upon s into 1 upon s in bracket s square plus 1 which is equal to integral 0 to t Laplace inverse 1 upon s in bracket s square plus 1 dt. परंतु याची व्हॅल्यू आपण लाप्लास इनवर्स 1 अपॉन s इन ब्रॅकेट s स्क्वेअर प्लस 1 याची व्हॅल्यू विच इज इक्वल टू आपण काढलेली आहे 1 मायनस कॉस टी विच इज इक्वल टू 0 टू टी इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस टी कॉस टी ब्रॅकेटच्या बाहेर dt. याचं जर इंटेग्रेशन केलं तर t मायनस साइन टी लिमिट्स फ्रॉम 0 टू टी. If you substitute upper limit, it gives t minus sin t. When we substitute lower limit, minus 0 plus 0. So, value becomes t minus sin t. Hence, Laplace inverse e to the power minus s into 1 upon s square in bracket s square plus 1. पुन्हा हा फॉर्म्युला यूज करायचा. a च्या जागेवर 1 आहे. म्हणजे आपल्याला जिथं जिथं t आहे तिथे t minus 1 घ्यावं लागेल. t मायनस 1 मायनस साइन टी मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट. ब्रॅकेटच्या बाहेर u ऑफ टी मायनस 1. अशा पद्धतीनं आपण 4, 5, 6 जे इक्वेशन मिळवले ज्यांच्या व्हॅल्यूज आपण कॅल्क्युलेट केल्या. आता या व्हॅल्यू तिथं सबस्टिट्यूट करायचं इन इक्वेशन 3. फ्रॉम इक्वेशन 3, 4, 5 अँड 6 कॉमा वी गेट लाप्लास इनवर्स q बार म्हणजे q विच इज इक्वल टू हा जो मायनस आहे तो बाहेर घेतला मायनस इन ब्रॅकेट लाप्लास इनवर्स e टू द पॉवर मायनस s इंटू 1 अपॉन s स्क्वेअर प्लस 1 ची व्हॅल्यू आपण इथं काढलेली आहे. काय काढलेली आहे 1 मायनस कॉस टी मायनस 1 ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेटच्या बाहेर u ऑफ टी मायनस 1 ड्यू टू 4. ओके. त्याच्यानंतर पुन्हा हा मायनस लिहिला ब्रॅकेटमध्ये e टू द पॉवर मायनस s इंटू 1 अपॉन s स्क्वेअर इंटू s स्क्वेअर प्लस 1 ची व्हॅल्यू काढलेली आहे आपण मायनस इन ब्रॅकेट t मायनस 1 मायनस साइन टी मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटच्या बाहेर u ऑफ टी मायनस 1 आणि शेवटची टर्म प्लस लाप्लास इनवर्स
1/s² इंटू s² प्लस 1 म्हणजे ही व्हॅल्यू प्लस t मायनस साइन टी. मित्र हो, पहिल्या दोन टर्म मधून आपण u ऑफ टी मायनस 1 कॉमन काढू शकतो. मग काढा, विच इज इक्वल टू काय राहिलं, हा मायनस मायनस प्लस कॉस टी मायनस 1. हा जो मायनस 1 आहे तो काय होईल, ज्या वेळेस दुसरी टर्म आपण लिहू ना, मायनस टी मायनस मायनस प्लस 1, हा प्लस 1 हा मायनस 1 कटेल आणि इथं मायनस मायनस प्लस होऊन कॉस टी मायनस 1 हा मायनस टी आणि प्लस मायनस मायनस प्लस साइन टी मायनस 1 हे ब्रॅकेटमध्ये राहील आणि ब्रॅकेटच्या बाहेर u ऑफ टी मायनस 1 आणि प्लस टी मायनस साइन टी. मित्र हो, अशा पद्धतीनं हा आपला एक्झाम्पल इथे झालेला आहे आणि या आर्टिकल मध्ये आपण बरेच सॉल्ड एक्झाम्पल घेतले. त्यामुळे येणाऱ्या एक्झरसाइज मध्ये मी फक्त हिंट सांगणार आहे, त्या प्रॉब्लेमचं काय करायचं आणि त्याचं उत्तर सांगणार आहे. बाकी सर्व आपण करणार आहात. आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबू.